हॅलो छोटू साहेब, मी बोलते मैनाबाई. अहो एखादी बार या जेवायला कधी आमच्या मेसमध्ये. माझं लय दिवसापासून म्हणत होतं तुम्हाला जेवायला बोलवायचं. अहो तुम्ही घरचा डबा रोजच खाता, एक बार इकडे येऊन तर बघा. आज इकडे जेवूनच दा, माझा आग्रह आहे तुम्हाला. या तर तुम्ही 2 घास खा फक्त बस. हां या तुम्ही या. बरं बरं या. आई या छोटा आवाजावर लय कडक आहे. नाही नाहीच म्हणत होता, त्याला आता बराबर पटवतेच मी. आता इकडे भाऊ, हे बघ छोटा हवालदार येणार आहे. एकदम चमचमीत मटण बनव आज आपल्याला, आणि एकदम कडक रोट्या बिट्या बनव. हा आज रविवार पण आहे, आज त्यांना आपण खुश करून टाकू. हा जा मग तू किचन मध्ये. कशाला बोलवलं? बसा. टाइम नाही बसायला. अहो बसा, तुम्ही सतत बिझी राहता. बसा तुम्ही. काय काम आहे? जेवण करायला बोलवलं तुम्हाला. घरचं भेटत नाही का? अहो एकदम झणझणीत मटण बनवायला लावलंय कारागीरला. हा का? हा तुमच्यासाठी स्पेशल बर. गावरान कोंबड्याचं मटण बनवले. आज तुम्हाला इथं जेवणच करावं लागेल. मला तर टाइम नाही ना. अहो तुम्ही जेवणासाठी टाइम नाही काढू शकत का? टाइम तर पाहिजे तेवढा, वरतून कामं राहते आम्हाला. ही मैनाबाई आहे, मी कोणालाच इथं सहारा देत नाही. मी तुम्हाला मनाने जेवण करायला बोलवलं, आग्रहाने जेवायला बोलवलं. तुम्ही टाइम नाही म्हणता का? ठीक आहे, नंतर येतो मी एखाद्या दिवशी निवांत. नंतर नाही, आता मी ऑर्डर दिली. थोड्या वेळ बसा, आता निवांत बसा एकदम. मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचं आहे? बोल बसा तुम्ही आधी, निवांत तर व्हा थोडं. बाई निवांत नाही होता येणार, मला गुन्हेगार धरायचे. अहो सगळं गुन्हेगार धरता धरताच आयुष्य निघून जाईन आपलं. आता कामच ते आमचं. बसा, बोलू द्या मला थोडस, माझं मन मोकळं करू द्या. परत त्या साहेबाचा फोन आला तर जाणं लागेल मला. जा फोन येईन तेव्हा तुम्ही जा. फोन सायलेंट करून ठेवा तुम्ही, फोन उचलूच नका. असं चालत नाही ना, ड्युटीवर आहे ना. काय करावं बाई आता. काय म्हणणं आहे सांग पटकन. हे बघा साहेब, माझं ना तुमच्यावर मन आलंय, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. हा नको आहे बाई, माझ्या घरी बायको आहे ना. बायको झाली म्हणून काय झालं? माझ्या मध्ये काय कमी आहे मग? नको नको अहो 2 बायका माणसं का करते नाही का? नको. ती माहित पडला तर उगाच मला हुसकून जाईल. अहो तुम्हाला एवढा पगार आहे, एवढं सगळं ड्युटीला आहे, तुम्हाला काय 2 बायका 2 सांभाळायला? बायका करू काय? 2 बायका सांभाळायला काय जड जाणार तुम्हाला? नको बाबा, ती घरचे परेशान करेन मला माहित पडल्यावर. काय नाही, सगळ्या जगात 2 बायका करतात लोक. हा नको. अहो मला तुमच्या घरी नाही न्यायचं, मी इथंच राहीन. तुम्ही फक्त येऊन जाऊन करायचं. नको नको, उगाच माहित पडलं तर डोक्याला ताप होईल माझ्या. अहो माहित पडणार नाही तुम्हाला. मी सांगाल मला हा नवरा आहे, आपलं माहितच होऊ द्यायचं नाही. मग माहित पडलं मग काय करायचं? नाहीच पडणार माहित. जेवायला जातो म्हणा त्याची तुम्ही. म्हणजे हे काम होतं काय तुझं माझ्याकडं? हा मला तुम्हाला लय दिवसाचं बोलायचं होतं, पण आज मी हिंमत केली बोलायची. मला घामच पडला तो. म्हणजे तुम्हाला आवडत नाही का मी? पोलीस आहे मी, अशा गोष्टी करून चालेल का? अहो पोलीस आहे म्हणून तर मला तुमच्या संग लग्न करायचंय. म्हणजे पगार पाणी जास्ती आहे म्हणून. पैसा पाहते का तू? नाही हो, थोडीफार मदत तर करता ना नवरा केल्यावर. मदत करेल ना, पण असं कसं अचानक? सगळे ड्युटीवाले लोक 2 बायका करतात. ते करत असतील करणारे, ते येणे ते भाव चढेल राहत्या. म्हणजे तुमच्या बायकोवर तुमचं लयच प्रेम दिसतं मला. हा मग नाही करत का माझ्यासोबत? नाही नाही, अजिबात नाही जमणार. अहो मला वाटलं ड्युटीवाले चांगले घ्यावं करून. ती घरची बाई बोंबड्या मारेल ना माझ्या नावाने माहित पडल्यावर. अहो मला कुठं तुम्हाला घरी घेऊन जायचंय, तुम्हाला माझे इथे यायचंय. हा मग सांगितलं कोणी पाहिलं अचानक येताने. आपली मेस आहे माझे, मग सांगायचं मी जेवायला जातो तिच्या मैनाबाईची इथं. आणि ते घरचे डबे काय करायचे मग? सकाळचं तिकडे जेवा, संध्याकाळचं इकडे जेवा. आणि त्याने विचारल्यावर काय सांगायचं तिला? हॉटेलमध्ये खातो म्हणायचं. एवढं काय मागचा पुढचा विचार नका करू. तिने हॉटेलवाल्याला विचारलं मग? ते का हॉटेल हिंडत फिरेल का काय विचारित? तिचा भरोसा नाही, ते फिरत राहते गाडीवर. डेंजर आहे का लय? हा बाई मग आता अशा गोष्टी कुठे चालता का? अहो मला तर माहिती आहे बाय, आता माझ्या मैत्रिणी ना त्याच्या नवऱ्याला पण 2 बायका आहे. सगळ्यांना जेवढे नोकरी आले तेवढे माणसाला 2 बायका आहे. मला नाही ना 2 बायका करायचा विचार, पण करा ना छोटू साहेब. मी का तुम्हाला पसंत नाही का? नाही नाही. अहो सगळं गाव माझ्यावर मरतंय आणि तुम्ही नाही. मरत असेल गाव तुझ्यावर, मला त्याच्याची काय घेणं आहे? अहो सगळे लोक म्हणतात मैनाबाई मला बोल, मैनाबाई मला बोल, पण मी कोणालाच बोलत नाही. लय ताप दिला तुम्ही बरं का मला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मी आवडतच नाही वाटतं छोटू साहेब बरं का? तसा विषय नाही, समाजामध्ये नाव खराब होईल ना आमचं. अहो काय समाजाचा विचार करीत बसले? एवढी भारी बायको भेटते आणि तुम्ही समाजाचा विचार करीत बसले. सगळं गपचूप गपचूप करू आपण. मला कुठं तुम्हाला समाजात घेऊन हिंडायचंय? पाहिलं कोणी मग? नाही पाहत तुम्ही हिंमत करा आणि सांगा मला. नाही 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 होणार आपल्याकडून.
या गोष्टी नाही करणार मी. अहो. डिपार्टमेंटला फार इमानदार माणूस आहे. अहो डिपार्टमेंट मध्ये आहे ना. हा. उद्या काय असं केलं तर परत माझं नाव बदनाम होईल ना डिपार्टमेंट मध्ये. अहो एवढं काय बायासारखं घाबरता बदनाम व्हायला? मी बाई असून घाबरत नाही, तुम्ही माणूस असून घाबरता. माझे गुन्हेगार पळून जातील तिकडे, जाऊ दे मला अहो ड्युटी. बसा तुम्ही जेवण करा. नको नंतर येतो मी जेवायला तुझ्या. अहो ऐका छोटू साहेब. कोण तुझं अहो नाव? बसा बसा. नको नको अहो बसा ना. जेवणाचं नाव करून गळ्यात पडायला लागले तू. अहो बसा. येतो मी अहो नको. बसा बसा. अहो मटन आहे. नको तुझं मटण मला. अहो ते वेस्ट जाईल सगळं. तू मी दोघं खाऊन घ्या, जातो मी ड्युटी. मला याच्या पुढे असं करू नको, फोन करू नको मला. अहो माझं मन आलं होतं तुमच्यावर. याच्या पुढे जर काही अशी हरकत केली तर पाहून ठेव, मग रट्टे बसतील. येतो मी आता, परत फोन नको करू मला. बर बापरे, म्हणलं आई छोटाचा छोटा घ्यावा करून नवरा बाई, त्याला काय भाव आला बाई. म्हणलं ड्युटी बी हे छोटाचा छोटा दिसतो, चांगलं आहे, थोडासा आधार राहील मला. त्याला बी एवढा भाव आला बाई. नाही नाही कबूलच नाही झाला बाबा. त्याच्या बायकोवरलेच प्रेम दिसतं त्याचं. चला जाऊ दे, बरं आपलं आपलंच केलेलं बरं आहे बाई. मेस चालू आहो गपचिप. आता मटण तूच खाऊन घे बाबा, तू बनवलं ना तूच खाऊन घे, मी घेते झोपून आता. तो काही नाही म्हणला